नाशकात आदिवासी शिक्षकांचं बिऱ्हाड आंदोलन, खासगीकरणाच्या विरोधात आंदोलक आक्रमक। नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। महिन्याभरापासून आदिवासींचं आंदोलन सुरू आहे। कंत्राटी पद्धतीने भरती करणाऱ्या कंपनीच्या विरोधात अंतयात्रा काढत हे आंदोलन केलं गेलं आहे। नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक आक्रमक झालेत। कंत्राटी तत्वावरील भरतीचा या कर्मचाऱ्यांनी आदिवासींनी विरोध केलाय। आणखी माहिती याबद्दल घेऊयात, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत आहे। किरण, सौरव, गेल्या 1 महिन्यापासून हे सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत। खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळेजण काम करतात। ज्या ठिकाणी काम करतात त्याच ठिकाणी आम्हाला अशा पद्धतीचे सरकारच्या वतीने काही दिवसांपूर्वी खरं तर बाह्य सोर्स करून एकूणच भरतीची प्रक्रिया हे राबवण्याचा एक निर्णय घेण्यात आलेला होता आणि निर्णयाला या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विरोध करून आम्ही ज्या ज्या करावं अशा पद्धतीची मागणी आहे आणि त्याच मागणीनुसार गेल्या 1 महिन्यांपासून हे सगळे आंदोलन हे आंदोलक नाशिकच्या आदिवासी विकास भवन बाहेर आंदोलन करतायत। पण अद्याप या सगळ्या आंदोलनावरती तोडगा निघाला नाहीये। पण आज आंदोलक हे जे आक्रमक होऊन आदिवासी विकास कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलक या सगळ्या आंदोलनात जोरदार झटापटी झाली। पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना जे अडवलेलं आहे आणि आंदोलकांना शांत करण्यासाठी जे आहे ते पोलीस करताना पाहायला मिळत आहे। ठीक आहे किरण, धन्यवाद या माहितीबद्दल। कंत्राटी भरती विरोधात आंदोलक आक्रमक झालेत। आंदोलकांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। कंत्राटी तत्वावरील भरतीला आक्रमकपणे विरोध सुरू आहे। याबद्दल आंदोलनकर्त्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी, पाहूयात। आदिवासी विभागात काम करणारे कंत्राटी कर्मचारी आज आणखीन एकदा आक्रमक झालेले आहेत। गेल्या 1 महिन्यांपासून हे सगळे कंत्राटी कर्मचारी आदिवासी विभागासमोर आंदोलन करतायत। कामावरती कायम करण्याची त्यांची मागणी आहे, पण अद्याप या सगळ्या मागणीवरती तोडगा निघाला नाहीये। आज आणखीन एकदा ते अशा पद्धतीनं जे खासगीकरण कंपनी आहे, ज्या कंपनीच्या माध्यमातून हे भरती केलं जाणार आहे, त्या कंपनीची अंतयात्रा म्हणजे प्रतिकात्मक अंतयात्रा काढून अशा पद्धतीनं आंदोलन हे सगळे लोक करत आहेत। आज सोबत काही आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। काय मागणी, काय आंदोलन करतायत आपण? आमची मुळात मागणी अशी आहे की या महाराष्ट्र राज्य सरकारने आमच्या आरक्षणावरती बहुसंख्येवरती घात केलेला आहे। पहिले खासगीकरण रद्द करावं। खासगीकरण रद्द करून आश्रम शाळेमधील रोजंदारी तासिका तत्वावरील वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर हजर करावं, ही आमची गेल्या 2 महिन्यापासून मागणी आहे। परंतु आमची मागणी शासन ऐकायला तयार नाही। मला वाटतं शासनाने काहीतरी टक्केवारीचा पैसा स्वतःकडे वाटून घेतलेला आहे, म्हणून ते ऐकत नसेल असं मला वाटतं। परंतु या निर्णयाने माझ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व तरुणांवरती बेरोजगारीची कुऱ्हाड फिरवण्याचं काम चालू आहे। जर 1 वाजेच्या आत आमचा निर्णय आम्हाला आमच्या शाळेवर जाऊन स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी जर दिला नाही तर मात्र आम्ही हा आमचा स्वातंत्र्य दिन आतमध्ये अगदी 1 वाजून 1 मिनिटाने आत घुसून गनिमी काव्याने उद्या सकाळी ध्वजारोहण होईपर्यंत आतमध्ये थांबू आणि एकदा का आत गेलो तर आम्ही पुन्हा कुणाचंही ऐकणार नाही। आदिवासी कार्यालयाच्या आतमध्ये जाऊ आणि आंदोलन करू, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या आंदोलकांनी घेतलेली आहे। त्यामुळे सरकार या सगळ्या मुद्द्यावरती काय तोडगा काढतो हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। तर नाशिकात आदिवासी आंदोलक आक्रमक झालेले आहेत। प्रतिकात्मक त्यांनी अंतयात्रा देखील काढलेली आहे। कंत्राटी भरती विरोधात या सगळ्या आंदोलकांनी भूमिका घेतली आहे। कंत्राटी तत्वावरील भरतीला त्यांनी विरोध केला आहे। नाशिकमध्ये आदिवासी शिक्षकांचं बिऱ्हाड आंदोलन, खासगीकरणाच्या विरोधात आंदोलक आक्रमक झाले आहेत। नाशिकमध्ये आदिवासी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। महिन्याभरापासून हे आंदोलन सुरू आहे। कंत्राटी पद्धतीने भरती करणाऱ्या कंपनीच्या विरोधात अंतयात्रा काढत आंदोलन केलं जात आहे।